पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली। आरपीआय आठवले गटाचे कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली। काही क्षणांपूर्वी सहकाऱ्यांसोबत गप्पा मारत बसलेले मोरे अचानक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले आणि संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। नेमकं त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागात असणारं युवराज रेस्टॉरंट अँड बार। रात्री 9:30च्या आसपास आरपीआयचे अनिल मोरे त्या ठिकाणी बसले होते। काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक आत घुसले आणि कुणालाही काही समजण्याआधीच त्यांनी धारदार शस्त्राने अनिल मोरे यांच्यावरती सपासप वार केले। हल्ला इतका भीषण होता की मोरे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। रक्तानं माखलेला परिसर आणि मदतीसाठी होणारी आरडाओरड पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले। हल्लेखोर मात्र हल्ला झाल्यानंतर लगेच घटनास्थळावरून पसारही झाले। घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिल मोरे यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। अनिल मोरे हे आरपीआय आठवले गटामध्ये सक्रिय होते आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांची मोठी ओळख होती। त्यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वायसीएम रुग्णालय परिसरामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली। आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। वैभव रोकडे, आरपीआय कामगार आघाडी अध्यक्ष। रात्री 9:30 वाजता अज्ञात लोकांनी आमचे भाऊ आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून ते फरार झाले। घटनेला 12 तास उलटूनही पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि ज्या हॉटेलमध्ये हे सगळं कृत्य झालं ते हॉटेल 9:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उघडा असून तिथं कस्टमर येऊन दारू विक्री झाली तर पोलीस याच्यावर काय करते? पोलीस स्वतः तिथं उभं राहून आतमध्ये कस्टमर जाऊन ते मटेरियल घेऊन जातात तरी त्याच्यावर कारवाई नाही झाली। आम्ही जाऊन तिथं सांगितल्यानंतर ते हॉटेल बंद झाले। म्हणजे याच्यात पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे। जर कारवाई झाली नाही आणि ते आरोपी अटक झाले नाही तर याच्यावर खूप मोठं आंदोलन होईल। आणि मी आत्ताच सांगतो, जोपर्यंत आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही इथून त्यांची बॉडी घेऊन जाणार नाही। प्राथमिक तपासातून ही हत्या जुन्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वैयक्तिक वैमनस्य, राजकीय कारण की इतर काही आर्थिक व्यवहार या सर्व बाजूंनी पोलीस सध्या तपास करतायत। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत। त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी विशेष पथक देखील पोलिसांनी नियुक्त केलेले आहे। त्यामुळे आता या हत्या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या अपडेट समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।